गुड मॉर्निंग. प्लांट वॉटर रिलेशनशिपमध्ये आपण डिफ्युजन, ऑस्मॉसिस म्हणजेच वॉटर ॲब्सॉर्प्शनच्या ज्या प्रोसेसेस राहतात ते आपण पाहून राहिलो. वॉटर ॲब्सॉर्प्शन प्रोसेस याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप वगैरे इन्व्हॉल्व राहतात. आता याच्यापैकी ज्या बेसिक प्रोसेस आहेत आपण त्याचे इंट्रोडक्शन आणि डिटेलमध्ये सुद्धा पाहिलाय. इम्बिबिशन, डिफ्युजन अँड फॉलोड बाय ऑस्मॉसिस. याचा सिक्वेन्स कसा राहतो, कोणती स्टेप सुरुवातीला घडतं, हा सगळा पार्ट तुम्हाला एक्झाम्पल सहित समोर पाहायचा आहे. आता सध्या एक डिफ्युजन नावाच्या प्रोसेसमध्येच एक स्पेशल पार्ट बायोलॉजीमध्ये स्टडी केला जातो पहा. कारण तुम्हाला माहित आहे, एकतर आपण दोन गोष्टींचं मुवमेंट पाहून राहिलो, मुवमेंट ऑफ द सोल्यूट अँड सेकंड इज मुवमेंट ऑफ द सॉल्वंट. आणि त्यातही पर्टिक्युलर या लेसनमध्ये मुवमेंट ऑफ द सॉल्वंटवर तुम्हाला भर द्यायचा आहे. अँड वी नो दॅट द सॉल्वंट इन केस ऑफ बायोलॉजिकल वर्ल्ड इट इज वॉटर. वॉटर ऍक्ट एज द युनिव्हर्सल सॉल्वंट. आणि याचीच मुवमेंट कशी होते, एकतर सराउंडिंग टू बॉडी पार्ट म्हणजे प्लांट बॉडी, मग ते रूट असेल, समोर स्टेम, फर्दर ब्रांचेस, आणि त्याच्यानंतर एका प्लांट बॉडीमध्ये सेल टू सेल मुवमेंट कशी होते वॉटरची, हे सुद्धा तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर इथं हाच एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की जे वॉटर मॉलिक्यूल असतात पहा, त्यांना सेलच्या आतमध्ये एंट्री व्हायची आहे. तर त्याच्याकरता एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनच्या आधारावर तुम्हाला स्टडी करायचं आहे की कशा पद्धतीनं प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून ऑस्मॉसिस घडतं. टॉपिक आपला डिफ्युजनचाच आहे, परंतु जेव्हा सॉल्वंट डिफ्यूज होतात तेव्हा आपण त्याला डिफ्युजन न म्हणता काय म्हणतो, ऑस्मॉसिस. आणि ऑस्मॉसिस करता प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहिजे. तर म्हणून पहा या ठिकाणी एक रफ स्केच आपण ड्रॉ केला आहे, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज अवर प्लाझ्मा मेम्ब्रेन. कसं स्ट्रक्चर असतं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर इट इज प्रपोज बाय सेंगर अँड निकोलसन. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ फ्लुइड मोझेक मॉडेल है ना. त्याच्यामध्ये काय असतं पहा, फ्लुइड. कशाचं फ्लुइड आहे, तर इट कंटेन लिपिड बायलेअर. आता पहा लक्षात घ्यायचं आहे, ह्या ज्या दोन लेयर्स आपण ड्रॉ केल्या ब्लॅक कलरचे, हे जे तुम्हाला राऊंड दिसून राहिले है ना, ओव्हल शेप स्ट्रक्चर जे दिसून राहिले की नाही, तर हे काय आहेत, तर याला म्हणतात लिपिड बायलेअर. आणि हे ऍक्वियस असतं पूर्ण. आणि या दोन लिपिडच्या लेअरमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट राहतात. आता मी इथे एकच प्रोटीन ड्रॉ केला जो मला इथे शो करायचा आहे. तसे ऍक्च्युली वेगवेगळे प्रोटीन होऊ शकतात. काही प्रोटीन या मेम्ब्रेनच्या वर प्रेझेंट राहतात, त्याला एक्सट्रिन्सिक प्रोटीन म्हणायचं आहे. सम प्रोटीन्स आर प्रेझेंट इन बिटवीन, त्याला इंट्रिन्सिक प्रोटीन म्हणतो आपण. बट नाउ आय वॉन्ट टू शो द स्पेशल टाइप ऑफ द प्रोटीन विच कॅरी आउट ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. म्हणून फक्त एकच प्रोटीन ड्रॉ केला पहा. एक तर हा दोन्ही मेम्ब्रेनच्या मधात प्रेझेंट राहते, म्हणून मी याला नाव देतो पहा मेम्ब्रेन प्रोटीन. याला काय नाव देऊ आपण, इट इज अ मेम्ब्रेन प्रोटीन. आता वॉटर ऍब्सॉर्प्शन. आता पहा ज्या गोष्टी या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून एंटर होऊन राहिल्या, द सबस्टन्सेस विच वॉन्ट टू एंटर थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन, ते सबस्टन्सेस दोन प्रकारचे आपण दोन कॅटेगरीमध्ये त्याला आपण डिवाइड करू शकतो. एक तर ते प्रेझेंट राहू शकतात लिपोफिलिक सबस्टन्सेस, और दे मे बी कॉल्ड एज हायड्रोफिलिक सबस्टन्सेस. लिपोफिलिक म्हटलं म्हणजे दे आर लिपिड सोल्युबल, दे कॅन इझिली पासेस थ्रू द लिपिड. कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये दोन गोष्टी प्रेझेंट राहतात, एक तर फ्लुइड राहते दोन लिपिड लेअरचं, आणि त्यांच्या मधात प्रोटीन प्रेझेंट राहतात. मग जेव्हाही एखाद्या गोष्टीला आउटसाइड द सेल, ही सेलची आउटर बाजू आहे, दिस इज आउटर. इथून जर एखाद्या सबस्टन्सला या प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करून आतमध्ये यायचं असेल, इनसाइड द सेल, इथला जो भाग आहे हा सेलच्या आतमधला आहे म्हणजे सायटोप्लाझम. हे जे आहे हे सराउंडिंग, आणि या सेल दोनच्या मधातलं जे बॅरियर आहे ते कोणतं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल ॲनिमल सेल असो की प्लांट सेल, त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. कारण सेल वॉल जी आहे तिथं फ्रीली परमिबल आहे. आपल्याला इथं पर्टिक्युलर ट्रान्सपोर्ट पाहायचं आहे. म्हणून
याला सेलची वरची बाजू समजा, आउटर बाजू समजा, सराउंडिंग समजा, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि आतमध्ये सेल म्हणजे सायटोप्लाझम वगैरे वगैरे. तर इथं जे सबस्टन्सेस आहेत ते लिपोफिलिक असतील. दे कॅन इझिली पासेस थ्रू द मेम्ब्रेन. कारण लिपोफिलिक सबस्टन्स असले ते डायरेक्टली लिपिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील अँड डायरेक्टली पासेस अँड कम इनसाइड द सेल. पण जर समजा ते सबस्टन्सेस हायड्रोफिलिक असतील तर या लिपिडच्या मधून डायरेक्टली क्रॉस होऊ शकणार नाही. आता समजा वॉटर मॉलिक्यूलला क्रॉस व्हायचं, इथं मी वॉटर मॉलिक्यूल ड्रॉ करतो. तुम्हाला मी वॉटर मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर असं एक ब्रॉड लेवलला सांगितलं होतं का कशा पद्धतीने वॉटर मॉलिक्यूल असतात, है ना. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, याला आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड एज H2 मॉलिक्युल्स. दीज आर H2. आता हे जे आहेत हे कसे आहेत, हे हायड्रोफिलिक आहेत, स्वतःच वॉटर मॉलिक्यूल आहे. मग याला जर पास व्हायचं असेल तर ही लिपिड लेअर डायरेक्टली त्याला अलाउ नाही करत. म्हणून तर वॉटर मॉलिक्यूलचे ऑस्मोसिस घडते थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. बरोबर आहे. तर कसं फ्लो होईल पहा, तर याच्याकरता विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स असतात जे मेम्ब्रेनच्या मधात प्रेझेंट राहतील अँड सो कॉल्ड मेम्ब्रेन प्रोटीन. हे काय करतात तर 2 लिपिड लेअरच्या मधात एक आयन, एक चॅनल बनवतात, एक पाथवे बनवतात. म्हणून त्याला आणखी एक नाव देऊ शकतो आपण, दीज आर ऑल्सो कॉल्ड एज आयन चॅनल्स. याला काय नाव द्यायचं तुम्हाला, आयन चॅनल. आणि याच्यामधून इझिली हे वॉटर मॉलिक्यूल पास होऊ शकतात अशा पद्धतीने. टू दी सायटोप्लाझम. म्हणजे या डायग्रामवरून लक्षात हे येऊन राहिलं की जर समजा सबस्टन्सेस हे हायड्रोफिलिक असतील तर डायरेक्ट पास न होता त्यांना एका मीडियमच्या थ्रू समोर पास व्हावं लागते. आणि ते मीडियम म्हणजे कोणतं असते पहा, तर प्रोटीन्स असतात जे मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट राहतील. सो मेम्ब्रेन प्रोटीन किंवा त्यांनीच काय बनवलंय, आयन चॅनल. म्हणजे तुम्हाला एका कॅरियरची गरज पडून राहिली. सो द डिफ्युजन or passive absorption of solute by a carrier protein. बस कॅरियर प्रोटीनच्या थ्रू एखाद्या सोल्यूटचं किंवा गोष्टींचं ऍब्सॉर्प्शन होणं त्याला फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणतात. लक्षात येईल. हे जर सॉल्व्हंट्स असलं तर त्याला तुम्ही काय म्हणाल, त्याला म्हणाल तुम्ही फॅसिलिटेटेड ऑस्मोसिस. ओके. सो दिस इज वन काइंड ऑफ द डिफ्युजन विच मे टेक्स प्लेस इन हायड्रोफिलिक सोल्यूट. त्यांना पर्टिक्युलरली एक नाव असते पहा, जे वॉटर मॉलिक्यूलला पास करतात प्रोटीन. जे प्रोटीन वॉटर मॉलिक्यूलला कॅरी करतात फ्रॉम आउटसाइड टू दी इनसाइड द सेल आर कॉल्ड एज ॲक्वापोरिन्स. पोरिन्स म्हणजे पोर्स. हे स्पेस तयार केली त्यांनी म्हणून त्याला पोर म्हणतो आपण. आणि ॲक्वा म्हणजे वॉटर. सो वॉटर कॅरिंग प्रोटीन्स आर कॉल्ड एज ॲक्वापोरिन. तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सो त्याला म्हणतात फॅसिलिटेटेड. त्यांनी मदत केली आहे कॅरियर प्रोटीनने टू पास द सबस्टन्सेस इनसाइड दी सेल. एक ऍडिशनल वॉटर पोटेन्शियलचा पॉइंट यासाठी दिलाय पहा, कारण पूर्ण प्लांट वर्ल्ड मध्ये वॉटर हा एक इसेन्शियल फॅक्टर आहे. बरोबर आहे. मग जर समजा त्या रूटला वॉटर ऍब्सॉर्ब करायचं असेल तर तुम्हाला वॉटरच्या प्रॉपर्टीज ज्या आपण ऑलरेडी पाहिल्या आहेत, तर त्याच्यामधलाच एक फॅक्टर आहे पहा, दॅट इज वॉटर पोटेन्शियल. जसं डिफ्युजन पाहिलं तुम्ही, ऑस्मोसिस पाहिलं, मुवमेंट घडते, पण मुवमेंटचा रेट किती आहे, रेट ऑफ मुवमेंट किती आहे, किती प्रमाणात वॉटर ऍब्सॉर्ब केलं जाईल रूटच्या थ्रू. तर याच्याकरता एक महत्वाचा पार्ट असतो पहा, दॅट इज वॉटर पोटेन्शियल, ज्याच्यावर डिपेंड आहे की रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा प्रत्येक प्लांटमध्ये कसा वेगवेगळा आहे. ओके. सगळ्यात पहिलं वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय. पोटेन्शियलचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या पहा. प्रत्येक कंपोनंट, कोणताही एखादा सबस्टन्स असेल तर त्याच्याकडे एक स्वतःचं पोटेन्शियल असते पहा, स्वतःची फ्री एनर्जी असते. पाहालाय मी तुम्हाला सांगितलं होतं, एक थर्मोडायनामिक्सचा हा रूल आहे पहा, की एव्हरी कंपोनंट हॅज द फ्री एनर्जी. बरोबर आहे. तर असंच वॉटर बद्दलही असेल, त्याच्याजवळ सुद्धा स्वतःची एक फ्री एनर्जी असेल ज्याच्या सहाय्याने ते वॉटर मूव्ह करू शकते फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट कॅन इझिली मूव्ह, इट कॅन इझिली डिफ्यूज, ट्रान्सफर होऊ शकते. त्यालाच आपण त्याचं पोटेन्शियल नाव देऊ शकतो. बरोबर आहे. थर्मोडायनामिक्सचं म्हणणं काय की एव्हरी मॉलिक्यूल हॅज द फ्री एनर्जी. केमिकल, सगळ्यात पहिले तुम्ही केमिकल पोटेन्शियल समजून घ्या काय. वॉटर हा एक केमिकल आहे, मग त्याचं पोटेन्शियल, एखाद्या सबस्टन्सचं पोटेन्शियल म्हणजे काय. पोटेन्शियल
इन अ केमिकल इट इज द फ्री एनर्जी पर मॉलिक्यूल इन अ केमिकल सिस्टम. कोणती एखादी सिस्टम असेल ज्याच्यामध्ये तुम्ही केमिकलचा स्टडी करून राहिले तर त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची फ्री एनर्जी पर मॉलिक्यूल, एकेका मॉलिक्यूलची जी एवढी एनर्जी असेल ते झालं त्या सिस्टमचं ऑस्मोटिक पोटेन्शियल. मग आपण आता सबस्टन्स कोणता एक्झाम्पल घेऊन आलो, वॉटर. तर वॉटर मॉलिक्यूल जवळ असणारी जी फ्री एनर्जी आहे तीच आहे त्याचं काय, वॉटर पोटेन्शियल. आणि अर्थात त्या एनर्जीचा यूज कशासाठी करेल, ते टू मुवमेंट करण्याकरताच करेल का नाही. आणि हे जर एनर्जी खूप असेल तर वॉटर ऍब्सॉर्प्शनचा रेट जास्त असेल, वॉटर पोटेन्शियल जर कमी असेल तर ऍब्सॉर्प्शनचा रेट कमी होईल. काय कठीण आहे. एनर्जी नसेल तर ऍक्टिव्हिटी नसणार, एनर्जी असेल तर ऍक्टिव्हिटी शो करेल. म्हणजे यावरून एक मुद्दा क्लिअर होऊन राहिला की वॉटर पोटेन्शियल डिटरमाइन्स द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. बरोबर आहे. मग आता याच्या अगोदर एक डीपीडी नावाचा पार्ट आला होता. आपण प्रेशर बोललो ना, डिफ्युजन प्रेशर आहे, टर्गर प्रेशर, वॉल प्रेशर. तर तसं जे वॉटर पोटेन्शियल आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय अ लेटर दॅट इज साय, PSI. याला वाचताना तुम्हाला साय वाचायचं आहे. तर त्या वॉटर पोटेन्शियल हा नवीन कन्सेप्ट नाही आहे. इट इज सिमिलर टू द डीपीडी, डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. सांगितलंय मी तुम्हाला की जर समजा एखादी सेल असेल तर त्या सेलच्या सायटोप्लाझमचं प्रेशर त्याला टर्गर म्हणतो आपण, आणि या वॉलचं स्वतःचं प्रेशर त्याला आपण वॉल प्रेशर म्हणतो. तर टर्गर प्रेशर आणि वॉल प्रेशर याच्यामधला डिफरन्स म्हणजे काय असते, डीपीडी. तर डिफरन्स जर 0 आहे त्याचा अर्थ ती एक नॉर्मल सेल आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऍब्सॉर्प्शन घडून नाही राहिलं. तसंच वॉटर पोटेन्शियल आहे. वॉटर पोटेन्शियल 0, सो नो मुवमेंट. सो वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू द डीपीडी. फक्त फरक एवढा आहे की इट हॅज द अपोजिट साइन दॅट इज नेगेटिव्ह. वॉटर पोटेन्शियल हे नेगेटिव्ह मध्येच तुम्हाला दर्शवायचं आहे. आणि त्याचं जे युनिट असते ते युनिट असते बार्स किंवा ऍटमॉस्फिअर्स. दिस इज द युनिट ऑफ वॉटर पोटेन्शियल. मग आता हे निगेटिव्ह का असते. एकतर प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल 0 असेल. प्युअर वॉटर आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऍडिशनल सबस्टन्स नाही आहे. मग अशा ठिकाणी त्या वॉटरला मुवमेंट करायची काही गरज नाही आहे. बरोबर आहे. प्युअर वॉटर आहे, त्यात ऍडिशनल नाही आहे, म्हणून त्याचं वॉटर पोटेन्शियल काय आहे, 0. पण जर त्याच्यामध्ये एखादा सोल्यूट ऍड केला गेला तर तो त्याची एनर्जी कमी करेल. नाही लक्षात आलं. प्युअर वॉटर आणि इथं मी लिहितो एक सोल्युशन है ना. या ठिकाणी प्युअर वॉटर आहे म्हणजे नो सोल्युट्स, आणि इथं जे सोल्युशन आहे समजा मी याच्यामध्ये काहीतरी सोल्यूट ऍड करतो, मेनी सोल्युट्स, आणि या दोन्ही गोष्टीला जमिनीवरती स्प्रेड करतो. दोन्ही पाणी मी त्या जमिनीवर टाकलाय. कोणत्या वॉटर मॉलिक्यूल इझिली डिफ्यूज होऊन जातील, स्प्रेड होऊन जातील, पसरून जातील. तर साहजिक आहे कोणतं, प्युअर वॉटर. जमिनीवर पाणी सांडलं पटकन स्प्रेड होऊन जातं. चहा जर सांडला तर त्याला वेळ लागते. काय वेळ लागला, कारण जे कॉफी असेल, जो टी असेल, इट इज द सोल्युशन, त्याच्यामध्ये सोल्युट्स आहेत. आणि प्युअर वॉटर असेल तर त्याचं वॉटर पोटेन्शियल काय, 0. अरे पटून झालं का नाही. तर म्हणून म्हटलंय की जेव्हा एखाद्या पाण्यामध्ये आपण सोल्यूट ऍड करतो तेव्हा त्याचं पोटेन्शियल हे डिक्रीज होत असते. डिक्रीज झाल्यामुळे त्याची मुवमेंट कमी होईल. सो सोल्युशनची वॉटर पोटेन्शियल काय, कमी राहील. आणि जर प्युअर वॉटर असेल तर 0, त्याला काही कुठे मुवमेंट करायची गरजच नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की सोल्यूटच्या ऍडिशनमुळे जर पोटेन्शियल कमी होऊन राहिलं तर म्हणून त्याचा अर्थ, त्याचं साईन कोणतं असेल, निगेटिव्ह. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वॉटर पोटेन्शियल हे निगेटिव्ह का असते. ठीक आहे. तर ते डिटरमाइन करते ऍडिशन ऑफ सोल्यूटवर, आणि ते कमी होते म्हणून त्याची साईन निगेटिव्ह असेल. आता असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे या वॉटर पोटेन्शियलवर अफेक्ट करतात. कॅपिलरी वॉटर पहा, तुम्हाला वॉटर ऍब्सॉर्प्शन मध्ये सांगितलंय की द वॉटर विच इज अवेलेबल फॉर ऍब्सॉर्प्शन, इट इज कॉल्ड एज कॅपिलरी वॉटर. मग जर समजा कॅपिलरी वॉटर अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी वॉटर ऍब्सॉर्प्शनचा रेट पण जास्त असेल, म्हणजे वॉटर पोटेन्शियल पण जास्त असेल. बरोबर. त्यानंतर इट इज मॅक्सिमम ऍट द सॉइल टेम्परेचर ऑफ 20 to 30 डिग्री सेल्सिअस. यापेक्षा सॉइल टेम्परेचर जास्त असेल तर त्याचं पोटेन्शियल कमी होईल वॉटरचं, आणि ऍब्सॉर्प्शनचा रेट सुद्धा कमी होईल.
हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, जर समजा सॉइलमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं, काय ऍब्सॉर्ब करायचं आहे, वॉटर. कोणतं वॉटर ऍब्सॉर्ब करायचं आहे, प्युअर. पण जर समजा त्याच्यामध्ये खूप सारे सोल्यूट असले, ते ऍब्सॉर्प्शन करताना रूटला त्रास जाईल म्हणजे मला काय सांगायचं आहे की या वॉटरची एनर्जी कमी झाली ना. प्युअर वॉटर असेल तर काही प्रश्नच येत नाही, पण सोल्यूट ऍड झाला तर याची एनर्जी जेवढी होती तेवढी कमी झाली. एक तर प्युअर वॉटरची कोणती आहे, 0, आणि 0 पेक्षा सोल्यूट ऍड केल्यामुळे कमी झाली म्हणजे काय होईल, निगेटिव्ह. 0 पेक्षा संख्या कमी असते ती काय असते, निगेटिव्ह. म्हणून म्हटलंय की जर समजा सॉइलमध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्या सोल्यूटचं प्रमाण जर सॉइलमध्ये जास्त असेल तर इट डिक्रीजेस द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा वॉटर पोटेन्शियलचा रेट हा कमी होईल. इन द पुअरली एरेटेड सॉइल, ज्या सॉइलमध्ये जे सॉइल पार्टिकल असतात त्याच्यामध्ये गॅप कमी असेल, पुअरली एरेटेड सॉइल, इरिगेशन शब्द तुम्ही ऐकला असेल, याचा अर्थ ती जी जमीन आहे ती भुसभुशीत आहे, त्याच्या सॉइल पार्टिकलमध्ये गॅप्स आहे, त्या गॅपमध्ये खूप सारे कॅपिलरी वॉटर होऊ शकते, म्हणून तिथं प्लांटची ग्रोथ जास्त होते. लक्षात येतं. आणि वॉटरचं प्रमाण पण जास्त राहील, पोटेन्शियल जास्त राहते. म्हणून तर म्हणतो आपण इरिगेटेड, तुमची जी जमीन आहे ती कोरडवाहू आहे की इरिगेटेड आहे, आपण म्हणतो कोणी पाण्याची शेती आहे का, तर पाण्याची शेती म्हणजे तिथल्या सॉइल पार्टिकल जे राहतात दे आर व्हेरी एरेटेड, म्हणून तिथे ऍब्सॉर्प्शन जास्त आहे. पण इथं काय म्हटलंय, पुअरली एरेटेड सॉइल, ऍब्सॉर्प्शन सुद्धा कमीच असेल कारण त्याच्यामध्ये एरेशन नाही आहे, गॅप नाही आहे, कॅपिलरी वॉटर्स अवेलेबल नसेल, तर ऍब्सॉर्प्शन कसं होईल. म्हणजे हे सगळे फॅक्टर्स आहेत पहा. त्यानंतर ट्रान्सपिरेशनचा रेट, जर समजा ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असेल याचा अर्थ काय होत असतो, इट इज द लॉस ऑफ वॉटर थ्रू द ल्यूज. जेवढा ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त तेवढा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन सुद्धा जास्त, कारण ते ट्रान्सपिरेशन पुल क्रिएट करते, पाईप फोर्स क्रिएट करते का तिकडून वॉटर लॉस चालू आहे तेवढी प्लांटची डिमांड पण वाढत जाते पहा. सो इट ऍक्सलरेट द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इन द इरिगेटेड सॉइल. तर अशा पद्धतीनं हा एक वॉटर पोटेन्शियलचा पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे पहा. ठीक आहे.